नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जुनं बंद पडलेलं रेशन कार्ड ऑनलाईन कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत। जर तुमच्याकडे पुस्तकाचं रेशन कार्ड असेल, ते कुठल्याही रंगाचं असू द्या, पिवळा असेल, पांढरा असेल किंवा केसरी असेल, तर ते बंद पडलेलं रेशन कार्ड चालू करण्यासाठी ऑनलाईन कसा अर्ज करायचा, ऑनलाईन कसं रेशन कार्ड करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच माझे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। उदाहरणार्थ तुमच्याकडे रेशन कार्ड आहे, त्यावर तुम्ही दाखले, इन्कम, डोमासाइल, ईडब्ल्यूएस यासारखे डॉक्युमेंट तुम्ही काढू शकता। पण जिथे विषय ऑनलाईनचा येतो त्यावेळी तुमचं ऑनलाईन मध्ये कुठलीही माहिती शो होत नाही। त्यासाठी याचा अर्थ तुमचं रेशन कार्ड बंद पडलेलं आहे, त्यावरती तुम्ही उत्पन्न, रहिवासी, डोमासाइल यासारखे दाखले काढू शकता, पण जिथे विषय ऑनलाईनचा येतो त्या ठिकाणी तुमचं पुस्तकी रेशन कार्ड जर ऑनलाईन नसेल तर कोणतेही कामाला येत नाही। म्हणून जर तुमचं रेशन कार्ड बंद पडलं असेल तर ते कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन करू शकता, त्यासाठी अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय काय नेमके अपलोड करायचे याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती यायचंय आणि गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचंय। गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर आपल्याला सर्च करायचंय RCMS महाराष्ट्र पब्लिक लॉगिन। सर्च करून एंटर केल्याच्या नंतर जी पहिली वरची वेबसाईट येईल पब्लिक लॉगिन यावरती क्लिक करायचंय। आणि आता या ठिकाणी जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलं असेल तर रजिस्टर युजरवर क्लिक करायचंय आणि जर केलं नसेल तर न्यू युजर रजिस्टर यावरती क्लिक करायचंय। आता या ठिकाणी आपल्याला पब्लिक लॉगिन वर क्लिक करायचंय आणि न्यू युजर साइन अप हिअर यावरती आपल्याला क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचंय। आता यामध्ये सर्वात शेवटचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला। नवीन अप्लाय करण्यासाठी यामध्ये आपल्याला छोटंसं एक रजिस्ट्रेशन करायचंय। आता रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यांचं नाव यामध्ये टाकायचं, जसं आधार कार्ड वर आहे असं आधार कार्ड प्रमाणे त्यांचं नाव यामध्ये टाकून घ्यायचंय। नाव टाकल्याच्या नंतर खाली आपल्याला त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। या ठिकाणी मी नाव टाकून घेतलंय। तुम्हाला एखादं टूल्स वापरून मराठी लँग्वेज वरती तुम्ही मॅन्युअली बदलू शकता। त्यानंतर खाली यामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आपल्याला। आधार कार्ड क्रमांक टाकून झाल्याच्या नंतर खाली जेंडर निवडायचंय, मेल फिमेल कोण आहेत। आता स्त्रियांच्याच नावावरती रेशन कार्ड निघतं, म्हणून कुटुंब प्रमुख महिलेलाच ठेवायचंय। त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर ईमेल आयडी यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर त्यांचं नाव आणि आडनाव वगैरे असं टाकून 1 2 3 नंबर देऊन एक युजर आयडी आपल्याला क्रिएट करायचा आहे। जसं की मी त्यांचं नाव आणि सरनेम या ठिकाणी टाकून 1 2 3 टाकून चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचंय। ग्रीन आलं, अवेलेबल आहे हे युजर नेम। त्यानंतर आता खाली एंटर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन्हीमध्येही एकच पासवर्ड ठेवायचा आहे। उदाहरणार्थ त्यांचं नाव @1 2 3 असं ठेवलं तरी चालेल। आणि खाली दिसतोय तो कॅप्चर यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गेट OTP यावरती क्लिक करायचंय। आता गेट OTP वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला OTP पाठवण्यासाठी परमिशन मागितली जाईल आणि त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल वरती एक OTP पाठवला जाईल। तर तो 6 अंकी OTP आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचंय। म्हणजे रेशन कार्डचा अर्ज भरण्यासाठी त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे। तर अशा पद्धतीने व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुमचं कॉंग्रॅच्युलेशन मेसेज येईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालंय असं दाखवेल। आता आपण रजिस्टर युजर यावरती क्लिक करून लॉग इन करू शकतो। रजिस्टर युजर यावरती क्लिक करायचंय। आता तुम्ही आधार क्रमांक टाकून किंवा आता जो युजर नेम सेट केलाय तो युजर नेम पासवर्ड टाकून किंवा आधार क्रमांक टाकून लॉग इन करू शकतो। तर सोपा पर्याय आधार क्रमांक टाकून आपण लॉग इन करणार आहोत। तर यामध्ये त्या महिला प्रमुख जी आहे कुटुंबाची त्यांचा आधार कार्ड क्रमांक यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली दिसतो तो कॅप्चर आपल्याला सेम ॲज इट इज जसा दिसतो तसा यामध्ये टाकायचा आहे आणि गेट OTP यावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या त्याच मोबाईल वरती एक
परत ओटीपी पाठवला जाईल. तो 6 अंकी ओटीपी आपल्याला परत या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करायचे. आता मोबाईलवरती ओटीपी आलेला आहे, तो ओटीपी तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे तुम्हाला आता तुमचा रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी जो फॉर्म आहे तो फॉर्म आपला ओपन होणार आहे. तर मी या ठिकाणी ओटीपी टाकून घेतो. आता 6 अंकी आधार या नावावरून तुमच्या मोबाईलवरती ओटीपी आला असेल. तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल क्रमांक लिंक आहे त्यावरच हा ओटीपी येतो. व्हेरीफाय केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं रेशन कार्डचा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. आता आपल्याला काय करायचंय, वरती डॅशबोर्डच्या खाली जो ऑप्शन दिलेला आहे अप्लाय एडिट रेशन कार्ड किंवा ऍप्लिकेशन, यावर क्लिक करायचे. आता यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जिल्हा तालुका अशी निवड करायची यामध्ये आणि गाव. आता शहरीमधून असाल तर शहरी आणि ग्रामीण मधून असाल तर ग्रामीण. आता मी पुणे या ठिकाणी निवडले. पुण्यामध्ये ज्या ठिकाणचं काढतोय पुरवठा विभागाअंतर्गत जे प्रभाग येतात त्याची येतं आपल्याला तालुका म्हणून निवड करायचे. आणि त्याच्यानंतर व्हिलेज कोणतं गाव आहे किंवा सिटी असेल तर कोणत्या सिटी अंतर्गत तुमचं गाव येतं त्याची निवड तुम्हाला खाली करायचे. जर तहसील तुमचं चुकलं तर पूर्ण फॉर्म चुकू शकतो. म्हणून या ठिकाणी हे 3 गोष्टी बरोबर आणि अचूक तुम्हाला निवडायच्यात. निवडल्याच्या नंतर आता आपल्याला ऍड मेंबर यावरती क्लिक करायचे. म्हणजे आता आपल्या कुटुंबातले मेंबर आपल्याला यामध्ये ऍड करायचे. आता अशा पद्धतीने फॉर्म ओपन होईल. तुमचं नाव आणि आधार क्रमांक ऑलरेडी आधी आलेला असेल कारण रजिस्टर करताना आपण टाकलाय. आता एक फाईल मी स्कॅन करून ठेवलेली आहे. 20 केबीच्या आत तुम्हाला यामध्ये फोटो अपलोड करायचा असतो. जे की मी डेस्कटॉपला एक फोल्डर सेव्ह करून ठेवलेले आहे, त्यामध्ये डॉक्युमेंट स्कॅन केलेले आहेत. 200 केबीच्या आत पीडीएफ लागते तुम्हाला डॉक्युमेंटची आणि 20 केबीच्या आतमध्ये फोटो. तर पासपोर्ट साईज फोटो मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बेसिक गोष्टी टाकायच्या. यामध्ये दिसतो तितका अवघड हा फॉर्म नसतो. आता काय काय गोष्टी टाकायच्या तर स्पाऊस नेम म्हणजे जोडीदाराचं नाव. त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकायचं. त्यांच्या जे काही त्यांचं वडील असतील त्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं. मी उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी फादर म्हणून टाकून दाखवतो. तुम्ही मॅन्युअली लँग्वेज चेंज करून तुम्ही या ठिकाणी मॅन्युअली नाव लिहू शकता जर तुमची काना मात्रा विलांटी चुकत असेल तर. अशा पद्धतीने वडिलांचं नाव टाकायचंय. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी आईचं नाव तुम्ही टाकून घ्यायचे त्यांच्या. म्हणजे जो अर्जदार आहे महिला प्रमुख त्या महिलेच्या नावाने आपण अर्ज करतोय तर त्या महिलेच्या आईचं आणि वडिलांचं नाव तुम्हाला यामध्ये टाकायचंय. तर मी एक गुगल इनपुट टूल वापरतोय त्याच्या अंतर्गत टायपिंग करून अशा पद्धतीनं टायपिंग तुम्ही करू शकता कानामात्रा विलांटी बरोबर येण्यासाठी. तसं टाकल्याच्या नंतर इनबिल खाली रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर टाकलाय तो मोबाईल नंबर खाली आलेला असेल. स्पाऊस नेम या ठिकाणी जोडीदाराचं नाव टाकून घ्यायचंय. म्हणजे मिसेसच्या नावाने काढत असाल तर मिस्टरांचं नाव या ठिकाणी अशा पद्धतीनं टाकून घ्यायचंय. खाली लोकल लँग्वेज मध्ये ऑटोमॅटिक त्या ठिकाणी येईल. खाली ऑटोमॅटिक इंग्लिश लँग्वेज मध्ये येईल. तर आपल्याला या ठिकाणी इंग्लिश बरोबर आहे. कानामात्रा चुकला तरी एक वेळ ठीक आहे, पण इंग्लिश मध्ये जर काही वाक्य तुमचं चुकलं तर हा अर्ज सेव्ह होत नाही. तर अशा पद्धतीनं ऍज इट इज तुमच्या आधार कार्डवर आहे तशा पद्धतीनं तुम्ही स्पेलिंग यामध्ये टाकायचे. स्पेस वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आहे. स्पेस यामध्ये ठेवायचा नाहीये, नाहीतर आपल्याला सेव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो फॉर्म. अशा पद्धतीने टाकलंय. त्याच्यानंतर एक्झॅक्ट डेट काय आहे त्यांची जन्मतारीख जी काय असेल ती एक्झॅक्ट डेट तुम्ही या ठिकाणी आता टाकून घ्यायची. जी त्यांच्या आधार कार्ड वरती आहे तशीच जन्मतारीख त्यांची टाकायची. मोबाईल नंबर या ठिकाणी आलेला असेल. त्यांचं व्यवसाय काय करतात तर हे हाऊसवाईफ आहेत, तर मी हाऊसवाईफ या ठिकाणी निवड करतो. अशा पद्धतीने टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी हाऊसवाईफ निवडले. आता त्यांचं उत्पन्न काय आहे. आता यांचं उत्पन्न यांच्या रेशन कार्ड यांचं जे जुनं आहे त्यावरती 65,000 यांचं रेशन कार्डवर उत्पन्न लिहिलेलं आहे. पण ते पुस्तकी रेशन कार्ड आता बंद पडल्यामुळे आपल्याला ते ऑनलाईन करायचंय. मग त्या रेशन कार्डवर जे आहे ते उत्पन्न यामध्ये मी टाकलं. आणि आता डॉक्युमेंट टाईप मध्ये तुम्हाला ह्याच्यापैकी एक द्यायचे. वोटर कार्ड, पॅन कार्ड किंवा ऑदर किंवा HSC चा दाखला असेल तुमचा किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा पॅन कार्ड असेल, यामधलं काही एक देऊ शकता. तर मी या ठिकाणी पॅन कार्ड म्हणून निवड केली आहे. आणि आता या ठिकाणी आता पॅन कार्डचा त्यांचा जो क्रमांक आहे तो पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून देतो. कारण डॉक्युमेंट टाईप मध्ये जी यादी दिलेली आहे त्यामधलं एक डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे.
आणि ती PDF तुम्हाला 200 KB आतमध्ये या ठिकाणी अपलोड करायचे. तर पॅन कार्ड मी या ठिकाणी निवडले, डॉक्युमेंट नंबर मध्ये त्यांचा पॅन कार्ड क्रमांक टाकलाय आणि डॉक्युमेंट इश्यू डेट आहे ते कधी मिळालं ते न टाकता या ठिकाणी त्यांची जी जन्मतारीख आहे ती या ठिकाणी टाकायची, म्हणजे या तारखेवरून त्यांचं वय हे कॅल्क्युलेट होणार आहे. बघू शकता आता या ठिकाणी मी त्यांचं पॅन कार्ड जे आहे ते मी अपडेट करून याच्यात हे केलेलं आहे, म्हणजे अपलोड करून दिलेलं आहे 200 KB आतमध्ये. आता बँक डिटेल ऑप्शनली आहे, असेल तर टाका, नाही तर सोडून द्या. मनरेगा जॉब कार्ड मध्ये नाव असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर कास्ट मधून असाल तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून देऊ शकता, अन्यथा नसेल तर जनरल ठेवा आणि ओपन म्हणा आणि या ठिकाणी जनरल ठेवून आधार कार्ड तुम्ही अपलोड करून देऊ शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी देखील मी आधार कार्ड पॅन कार्ड अपलोड केलं. याही ठिकाणी खाली पॅन कार्ड दिलेलं आहे आणि बँक डिटेल तुमच्याकडे असतील तर सेव्ह करा, अन्यथा सोडून दिलं तरी चालेल, मॅन्डेटरी नाहीये. या ठिकाणी कॅटेगरी काही स्पेशल असेल तर टाकायचंय, नाहीतर नो स्पेशल कॅटेगरी करायचंय. रिमार्क मध्ये काही तुम्हाला लिहायचं असेल, डॉक्युमेंट अपूर्ण असतील, काही लिहायचं असेल तर देऊ शकता किंवा ओके करा, नाहीतर काही नाही केलं तरी टर्म्स आणि कंडिशन क्लिक करून सेव्ह बटनवर क्लिक करा. सेव्ह केल्याच्या नंतर मेंबर डिटेल सक्सेसफुली आपले अपलोड झालेले आहे. तर अशा पद्धतीनं एक मेंबर आपण ऍड केलेला आहे. आता मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी त्यांचं उत्पन्न 65,000 टाकलेले आहे. ते कोणत्या बेसवर टाकले तर जुनं रेशन कार्ड त्यांचं जे आहे त्यावरती उत्पन्न लिहिलेलं आहे 65,000. त्यामुळे या केसमध्ये तुम्हाला या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन घोषणापत्र काही किंवा तलाठी अहवाल लागणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला मेंबर ऍड झाल्याच्या नंतर खाली यायचंय, कार्ड टाईप मध्ये यायचंय. आता 1 लाखाच्या आत आणि 60,000च्या वर तुमचं रेशन कार्ड हे NPH मध्ये मोडलं जातं. म्हणजे लक्षात घ्या, 60,000च्या पुढे आणि 1 लाखाच्या आत तुमचं कार्ड NPH मध्ये मोडतं आणि शहरी भागात 59च्या आत उत्पन्न असेल तर PHH मध्ये मोडतं आणि ग्रामपंचायत लेवलला 44,000च्या आत उत्पन्न असेल तर PHH मध्ये, म्हणजे पिवळं रेशन कार्ड, म्हणजे ज्यामध्ये धान्य मिळतं. आणि 1 लाखाच्या आत उत्पन्न म्हणजे NPH, म्हणजे 60,000 ते 1 लाख याच्यामध्ये जे उत्पन्न असतं ते NPH मध्ये मोडतं. त्या रेशन कार्डला केसरी रेशन कार्ड असं म्हणतात. आता त्याच्यानंतर आपलं हे कॅटेगरी जे आहे ते NPH मध्ये बसणार आहे, म्हणजे आपलं उत्पन्न 65,000 आहे, म्हणजे 60,000च्या वरती आहे आणि 1 लाखाच्या आत आहे. त्याच्या अंतर्गत आता आपण अर्ज करणार आहोत, म्हणून 65,000 मी उत्पन्न या ठिकाणी टाकले आणि NPH ही कॅटेगरी आता निवडणार आहे. त्याच्यानंतर अंत्योदय वगैरे हे 15,000पेक्षा कमी ज्या कुटुंबाचं उत्पन्न असतं त्यांना अंत्योदय किंवा केसरी आपलं येलो कार्ड हे मिळत असतात. जर उत्पन्न तुमचं ग्रामपंचायत लेवलला 44च्या आत असेल तर तुम्हाला धान्य मिळू शकतं आणि शहरीमध्ये 59,000च्या आत असेल तर मिळू शकतं. म्हणून मी आता NPH कार्डची निवड केली. आता या ठिकाणी ऍड्रेस डिटेल, आता या ठिकाणी ऍड्रेस डिटेल मध्ये त्यांच्या मतदान कार्ड देतोय आपण पत्त्याच्या पुराव्यासाठी, लाईट बिल देतोय का कोणतं डॉक्युमेंट पत्त्याच्या पुराव्यासाठी आपण देणार आहोत त्यावरचा जो पत्ता आहे तो पत्ता यामध्ये टाकायचा आहे. आता मी या ठिकाणी वोटर कार्ड ऍड्रेस प्रूफ साठी देणार आहे, मग वोटर कार्ड वरती जो पत्ता आहे तो पत्ता मी या ठिकाणी टाकणार आहे. तर सेम ऍज इट इज तुम्ही जे डॉक्युमेंट देणार आहात त्यानुसारच तुम्हाला यामध्ये पत्ता टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला तुमचा पत्ता लोकल लँग्वेज मध्ये येणार आहे आधीच्या पॅरेग्राफ मध्ये आणि समोर तुमचं ऑटोमॅटिक इंग्लिश मध्ये होणार आहे. आणि जर त्यामध्ये काही बदल करायचा असेल, बरोबर येत नसेल तर एखादं तुम्ही इनपुट टूल वापरू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही वेगळ्या पद्धतीने टाईप करून त्या ठिकाणी बरोबर करू शकता. तर अशा पद्धतीने मी मतदान कार्डवर जो त्यांचा पत्ता आहे तो पत्ता मी व्यवस्थित या ठिकाणी ऍड्रेसच्या रकान्यामध्ये टाकून घेतो, जे की मी मतदान कार्ड त्यांचं ऍड्रेस प्रूफ साठी अपलोड करणार आहोत. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण पत्ता टाकून घेतला. या ठिकाणी सिक्युरिटीसाठी मी ब्लर करून ठेवले तुम्हाला दिसू नये म्हणून. तर अशा पद्धतीने तुम्ही सविस्तर पत्ता यामध्ये टाईप करायचा आहे. अशा पद्धतीनं पत्ता टाईप केल्याच्या नंतर खाली तुमचं महानगरपालिका असेल किंवा तुमचा तालुका जिल्हा असेल ते रजिस्ट्रेशन करताना जे आपण डिटेल टाकलेले त्यानुसार आलेला असेल. त्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी पिनकोड तुमचा जो काय असेल पोस्टल पिनकोड, तो पोस्टल पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली परमनंट ऍड्रेसही हाच असेल तर या बॉक्सवरती क्लिक करायचे, म्हणजे सेम हाच ऍड्रेस परमनंट ऍड्रेस आहे म्हणून. त्यानंतर स्क्रोल करून घेतो. आता मी ऍड्रेस आपला भरून झालाय,
त्याच्यानंतर गॅस केरोसिन ऑइल डिटेल, म्हणजे तुम्ही गॅस कनेक्शन कोणतं वापरता ते तुम्हाला या डिटेल यामध्ये निवडायचे. सिंगल टाकीचा आहे, डबल टाकीचा आहे का, HP चा आहे, भारत आहे का, उज्ज्वला गॅस एजन्सी आहे, कोणत्या गॅस एजन्सी अंतर्गत तुम्ही गॅस वापरता ते आपल्याला या ठिकाणी टाकायचंय. तर हे काही ऑप्शनली आहे, मॅन्डेटरी नाहीये. तुम्ही असेल तर टाकू शकता, अन्यथा जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट वरचा ऑप्शन क्लिक करून नो गॅस कनेक्शन यावरही क्लिक करू शकता. नो गॅस कनेक्शन यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इतर सर्व गॅसचे काही जे तपशील असतात ते तपशील भरण्याची आवश्यकता नाही. थोडासा वेळ लागू शकतो. आता या ठिकाणी नो गॅस कनेक्शन मी केलेले आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला यायचं, आता खालच्या या ऑप्शन मध्ये आता आपल्याला ऍड्रेस साठी आपण काय देतोय, आयडेंटिटी प्रूफ साठी काय देतोय आणि इन्कम मध्ये काय देतोय हे जोडायचंय. ऍड्रेस प्रूफ मध्ये आता यापैकी एक कुठलंही तुम्ही देऊ शकता. बघू शकता वोटर कार्ड आहे, आयडेंटिटी प्रूफ मध्ये पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटचं काही डॉक्युमेंट असेल ते देखील या ठिकाणी चालणार आहे. तर मी आयडेंटिटी प्रूफ मध्ये पॅन कार्ड देणार आहे, तर पॅन कार्ड मी या ठिकाणी निवडले. आता डॉक्युमेंट नंबर मध्ये या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्डचा जो काही नंबर आहे तुमच्या, तो पॅन कार्ड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी पॅन कार्ड क्रमांक टाकून घेतलाय आणि समोर 200 KB आतमध्ये PDF आपल्याला अपलोड करायचे. आता मी आधार कार्ड पॅन कार्ड एकाच PDF वरती स्कॅन केलेला असल्यामुळे मी या ठिकाणी अपलोड करतो. बघू शकता आधार कार्ड पॅन कार्ड दोन्ही गोष्टी या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत. त्यानंतर ऍड्रेस प्रूफ मध्ये तुम्ही काय देणार आहात, तर ऍड्रेस प्रूफ मध्ये वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, रिसेंटली टेलिफोन बिल किंवा करंट महिन्याचं लाईट बिल ह्या गोष्टी तुम्हाला देता येणार आहेत. तर मी या ठिकाणी यांचं बिल नाहीये पण मतदान कार्ड आहे, म्हणून मी ऍड्रेस पुराव्यासाठी यांचं मतदान कार्ड या ठिकाणी अपलोड करणार आहे. आणि लक्ष असू द्या, जर तुम्ही वीज बिल देत असाल तर तुम्हाला करंट चालू महिन्याचं वीज बिल त्या ठिकाणी अपलोड करायचंय, जे की जुनं लाईट बिल असलं नाही पाहिजे. नवीन बिल नसेल तर तुम्ही वेबसाईट वरती जाऊन नवीन कॉपी प्रिंट करायची आणि ती स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी मतदान कार्डच वोटर कार्ड देणार आहे आणि तर तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही यामध्ये अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी वोटर कार्ड आता अपलोड केलेलं आहे. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल यामधलं ते डॉक्युमेंट तुम्ही याच्यामध्ये आता अपलोड करू शकता. तर मी या ठिकाणी मतदान कार्ड देतोय. या ठिकाणी आता आपल्याला मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे. मतदान कार्डचा क्रमांक जो इपिक नंबर असतो तो इपिक नंबर आपल्याला या डॉक्युमेंट नंबर मध्ये आपल्याला टाकायचा आहे. तर जो काही तुमच्या मतदान कार्डवरती इपिक नंबर असेल तो इपिक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या मतदान कार्डची स्कॅन केलेली 200 KB आत PDF आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची. तर अशा पद्धतीने मी ई कार्ड डाउनलोड केलेलं आहे, वोटर कार्ड ते त्या ठिकाणी अपलोड केलंय. आता इन्कम मध्ये या ठिकाणी तुम्हाला तलाठी अहवाल द्यावा लागत असतो किंवा डिक्लेरेशन हमीपत्र द्यायचं असतं. तर हे जुनं रेशन कार्ड आहे जे की आपण ऑनलाईन करतोय, त्यामुळे या केस मध्ये आपण काय करतोय, त्यांचं ओल्ड रेशन कार्ड जे आहे, जुनं रेशन कार्ड जे बंद पडलेलं आहे, पुस्तकी रेशन कार्ड जे आहे ते पुस्तकी रेशन कार्ड आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत. म्हणजे फॅमिली इन्कम हा ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे आणि हा निवडल्याच्या नंतर तुमचं त्या रेशन कार्डवर बंद पडलेल्या उत्पन्न किती आहे ते उत्पन्न तुम्ही येथे टाकायचे. तर या रेशन कार्डवरती 65,000 रुपये असं उत्पन्न आहे आणि बघू शकता ओल्ड रेशन कार्ड. तर हे ओल्ड रेशन कार्ड बघू शकता तुम्ही राईट साईडला, हे ओल्ड रेशन कार्ड या ठिकाणी मी अपलोड करतोय कारण हे जुनं रेशन कार्ड आमचं ऑलरेडी आहे, हेच आम्हाला ऑनलाईन करायचंय असा याचा अर्थ होतो. तर त्या पद्धतीने मी जुनं रेशन कार्डचं जे झेरॉक्स होतं ते या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला तलाठी अहवाल वगैरे देण्याची आवश्यकता पडत नाही. तर अशा पद्धतीने आपलं हे जुनं रेशन कार्ड ऑनलाईन केलं जाणार आहे, जे त्यावर उत्पन्न आहे ते यामध्ये आपण टाकलेलं आहे. चला आता पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला काही रिमार्क असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा या ठिकाणी देखील आपण ओल्ड रेशन कार्ड तुमचं जे आहे जुनं ते रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचंय आणि नवीन काढत असाल तर त्या केस मध्ये तुम्हाला इन्कम द्यायचंय, इथं तलाठी अहवाल आणि खालचा नन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं उत्पन्न दाखवलं जाईल. डिक्लेरेशन वरती खाली क्लिक करायचंय. या ठिकाणी तुमच्या भागातील दुकान आता निवडायचंय.
तुमच्या गावाचं नाव सर्च केल्यानंतर इथे या ठिकाणी दुकानं दाखवले जातील. त्यामधलं एक दुकान तुम्हाला धान्य मिळो वा न मिळो पण त्या दुकानाशी तुमचं रेशन कार्ड हे संलग्न असणार आहे. त्यानंतर डिक्लेरेशन खाली बघायचं आपल्याला, यावरती क्लिक करायचं आणि डायरेक्ट सबमिट वरती आता क्लिक करायचंय, प्रोसेड टू सबमिट वर. आता त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला आता पेमेंटच्या ऑप्शन वरती रिडायरेक्ट केलं जाईल, जे की आता आपल्याला या ठिकाणी 50 रुपयाचं NPH कार्ड असेल तर तुम्हाला 50 रुपयाचं पेमेंट या ठिकाणी करावं लागतं. प्रोसेड टू पेमेंट यावरती क्लिक करायचंय आपल्याला आणि आता पेमेंट करायचंय. तर पेमेंट करत असताना मी महत्वपूर्ण एक गोष्ट तुम्हाला ही सांगू इच्छितो की पेमेंट करत असताना SBI गेटवेनी जर पेमेंट तुम्ही केलं तर ते RBIच्या साईडवर जाऊन 2 दिवसात पेमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि 2 दिवसाच्या नंतर तुमचं हे ऍप्लिकेशन पुरवठा विभागाच्या डेस्कला पोहोचतं. तुम्ही ताबडतोब पेमेंट केल्या हे ऍप्लिकेशन तुमचं RBI कडे पेमेंट व्हेरीफायला जातं. त्याच्यानंतर किमान 2 दिवस तरी लागतात हे पुरवठा अधिकाऱ्याच्या डेस्कला जाण्यासाठी. त्यामुळे अर्ज भरल्या लगेच तुमचा अर्ज तिथे पोहोचला असं होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सजेस्ट करेन की इतर पेमेंट गेटवे वापरण्यापेक्षा SBI पेमेंट गेटवे वापरा. तुम्ही QR कोडच्या माध्यमातून घ्या, कुठल्याही घ्या, पण SBI गेटवेनी जर तुम्ही पेमेंट केलं तर 2 दिवसामध्ये तुमचं पेमेंट हे व्हेरीफाय होतं. तर अशा पद्धतीने या QR कोड वरती मी या ठिकाणी माझ्या फोन पे मधून पेमेंट करतो. तर या पेमेंटच्या ठिकाणी आपण घाई करायची नाही, पेमेंट अनसक्सेसफुली होऊ शकतं. त्यामुळं पेमेंट होत असताना दुसरं कुठलंही टॅब ओपन नका करू आणि शांततेत आपल्याला पेमेंट सक्सेसफुली पेमेंट झालं पाहिजे. तर मी पेमेंट सक्सेसफुली केलेलं आहे पण थोडा वेळ या ठिकाणी घेते. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्हाला पेमेंट ट्रान्झॅक्शन तुमचं सक्सेसफुली झालेलं दाखवेल. आता थोड्याच वेळात तुम्हाला या ठिकाणी सक्सेसफुली पेमेंट झाल्याचा मेसेज दिसून येईल. त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट झाल्याचं जे चलन आहे तुमचं ते चलन डाउनलोड करून घेऊ शकता. तर सक्सेसफुली अशा पद्धतीने तुमचा A to Z अर्ज करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला एक वर्किंग 30 दिवसाचा कालावधी असतो, साधारण 28 ते 30 दिवस या कामासाठी लागू शकतात. पण कुठेही न जाता ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्ड ऑनलाईन करू शकता. हा अर्ज करत असताना या संदर्भात तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक, टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप जॉईन करून तुम्ही आमच्याशी प्रश्न विचारू शकता. चला तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा. लवकरच भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.